वाघालाच खायचं होतं मटण. इव! नाद भरला आणि चल घरला म्हणून वाघ गेला नंबर 1 दुकानात म्हणजे A1 दुकानात. आणि तर बाहेर बोकडाची दावणच असते बघा, फक्त ओरिजिनल बोकडाचं मटण. मटण असल्यावर अशी ड्युटी तर करावीच लागणार की. कांदा कापताना डोळ्यातनं पाणी येऊ नये म्हणून टलपार असं डोक्यावर ठेवायचं अशी जुनी लोक सांगत होती. पण कुठलं काय बाई, लय खोटं बोलते ही जुनी लोक, लई चाबरी आहे ती. मटण असं 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या, वरनं हळद टाका, मीठ पण टाका. चमचा घावत नसेल तर चाकूनच आलं लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट अशी टाकून घ्या. वरनं टाका कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किसमी किसमी किसमी. कांदा बारीक चिरून घाला. मसाल्याची पुडी अशी पालती करा आणि हातानच असं गुळसून गुळसून घ्या. आणि त्याला असं गरम झालं का त्याच्यात मसाला लावलेलं मटण असं टाका आणि त्याला 2-3 मिनिटं असं चांगलं गदा गदा असं हलवून घ्या. आणि उगं नावापुरतं वैस असं त्याच्यात पाणी वाटा शिजायसाठी. बाई शिजलंय का नाही, शिजलंय का नाही बघतो म्हणत म्हणत वाघानं तर 2-3 मोठं पीसच संपवल्यात की. तवर इकडं वाटण्यासाठी खोबरं कांदा टोमॅटो असं लाल होस तर भाजायचं आणि मिक्सर मध्ये गिर 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 वाटल्यालं वाटण गरम तेलात असं सोडून द्यायचं आणि त्याला त्याल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायचं. वाटणाला असं त्याल सुटल्यावर वरनं घालायचं सुकं मसाला. बर का पाहुणं, सुकं मसाला प्रमाणातच घाला, नाहीतर जुलाबावरच्या गोळ्या खाव्या लागतील. बाई मसाला भाजून करपुनी म्हणून त्याच्यात असं थोडं घालायचं आणि पाणी आणि 2-3 मिनिटं असं गदा गदा त्याला शिजू द्यायचं. मसाला असा चांगला शिजल्यावर त्याच्यात हे शिजलेलं मटण आणि आळणी पाणी असं पालतं करून घ्या आणि कालवण असं रटा रटा शिजल्यावर वरनं कोथिंबीर टाकून घ्या आणि मटण चांगलं शिजलंय का नाही त्याची एकदा फायनल खात्री करून घ्या. बाई मटण तर हाताला नुसतं चिटकं देतंय, चटक चटक, तरी तर लाल भडक चालती बघा. और मटण ऐसा ताटले में वाढ केले ने का. आणि बाई मटण तर कसलं गरगरीतच शिजलं होतं बघा. आणि इकडं होता चिरलेला कांदा आणि लिंबू आणि ती होती ज्वारीची भाकरी. आणि एक लिंबू घ्यायचा आणि असा कालवणात पिळायचा. ज्वारीची भाकरी पण घ्यायची आणि अशी कालवणात टाकायची आणि तिला असं चुरायचं. आणि तुम्हाला एक गंमत दाखवू का. आ आ आ आ हे बघा इकडे केलं होतं असं चिकनचा रस्सा आणि तेच होतं सिक्रेट. आणि कुणाला असा मटण खायचा नाद आहे त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या पद्धतीनं तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा, एकदम मस्त लागतंय.